जातीभेद नष्ट केल्याशिवाय उन्नतीचा मार्ग असंभव. 16 एप्रिल 1933 रोजी माझगाव बोगद्याची वाडी सिमेंट चाळ येथे एक मोठा सहभोजन समारंभ झाला. या प्रसंगी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, आज मला अतिशय महत्त्वाची कामे आहेत. 2-4 दिवसांनीच मी विलायतेस जाणार असल्यामुळे माझ्या मागे अतिशय निकडीची कामे आहेत. परंतु आज समारंभाला माझ्या दृष्टीने अतिशय महत्त्व असल्यामुळे मी मुद्दाम या सहभोजनाला आलो आहे. जातीभेद काढून टाकल्याशिवाय आपल्या उन्नतीचा मार्ग मोकळा होणार नाही. महार समाज हा मुसलमान समाजाप्रमाणे जातीभेद न मानणारा समाज आहे. ही महार समाजाबद्दल अतिशय चांगली गोष्ट आहे. कोणत्याही प्रांतातील महार एकत्र जेवू शकतात. मी मुंबई इलाक्यात सर्वत्र फिरलो आहे. त्यावेळेस महारात भेद नसल्याचे मला दिसून आले आहे. फक्त कोकणात काही ठिकाणी महारात बेले व पान असे भेद आहेत व ते का झाले ते माहीत नाही. यापुढे ते 2 भेद महार समाजात का चालू ठेवावे हे कोणी सांगू शकत नाही. असे जर आहे तर बेले व पान महार यांच्यात भोजन व विवाह का होऊ नयेत? पूर्वापार वडिलांची चाल हे कोणी कारण सांगू शकतील. परंतु पूर्वापार चालत आलेल्या वडिलांच्या चालीची चालवायच्या असतील तर आपणास त्यांच्यासारखेच खितपत पडावे लागेल याचा विचार करा. परिस्थिती अगदी निराळी होती. त्यांना पूर्ण अज्ञानात ठेवण्यात आले होते. त्यांची परिस्थिती पूर्ण गुलामीची होती. त्यांना राजकीय धार्मिक सामर्थ्य नव्हते. त्यांची आर्थिक परिस्थिती वाईट होती. वडिलांच्या चुकामुळेच आज आपणास दुःख भोगावे लागत आहे. हे दुःख नाहीसे होऊन आपल्या मुलाबाळास सुख लाभावे असे आपणास वाटत असल्यास आपण वडिलांनी केलेल्या चुका दुरुस्त केल्या पाहिजेत. या बाबतीत जुन्या लोकांपेक्षा तरुणावर जास्त जबाबदारी आहे. ती जबाबदारी ते पार पाडतील अशी माझी खात्री आहे. या आपसातील भेदामुळे आत्तापर्यंत रत्नागिरी जिल्ह्यात बोर्डिंग निघू शकले नाही. तोच अनुभव सार्वजनिक चळवळीतही येत आहे. समजा एका गावात बेले महार व पान महार अशा दोन्ही पोटभेदाचे लोक असले तर एकाने मृतमांस खाण्याचे सोडून दिले तर दुसरा ते खातो आणि त्यामुळे होते काय की दोघांवरही गावाच्या लोकांचे वर्चस्व वाढते. परंतु त्यांच्यात भेद नसेल तर असा दुष्परिणाम होणार नाही. आपली प्रगती करून घेण्यासाठी आपण जातीभेद मोडला पाहिजे. आपल्यातील ही भेदाची घाण काढून टाकली तरच आपणास आपल्याला तशी घाण काढून टाकण्यास सांगता येईल. मला आनंद वाटतो की अशा प्रकारचे जोराचे प्रयत्न आपल्या लोकात सुरू झाले आहेत. थोड्याच दिवसात आपल्यातले हे भेद नाहीसे होतील अशी माझी खात्री आहे. डिस्कव्हरी ऑफ बुद्धा इन इंडिया आवडल्यास लाईक अँड शेअर करा.